जय हरी. एकादश स्कंध भाग 171. 15व्या अध्यायामध्ये नाथ महाराजांनी आपल्याला आधी अष्टमहासिद्धी सांगितल्या, नंतर सामान्य सिद्धी सांगितल्या आणि आता 15व्या अध्यायाच्या शेवटी क्षुद्रसिद्धी याबद्दल नाथ महाराज आपल्याला माहिती देत आहे. क्षुद्रसिद्धीमध्ये काय काय येतं? त्रिकाल ज्ञान. यात भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्हींचंही ज्ञान होणं. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय भगवंताच्या अधीन आहेत. त्याची धारणा धरली की अंतःकरण शुद्ध होतं. मग त्यात त्रिकाल ज्ञान, जगाचं हे जे जन्म, भोग आणि मरण यांचं ज्ञान उत्पन्न होतं. त्यानंतर क्षुद्रसिद्धीमध्ये अद्वंद्व. यात सुखदुःख, शीत उष्ण, मृदू कठीण या द्वंद्वांना मुळीच वश न होणं. भगवंताचं अखंड ध्यान केल्यानं शरीरात मोठा बदल होतो. मग भक्ताला अत्यंत थंडी किंवा उन्हाळा, मऊ किंवा कठीण, अग्नी किंवा पाणी हे बाधत नाही. यानंतर क्षुद्रसिद्धीमध्ये येतं प्रतिष्ठंभ. यात अग्नी, वायू, उदक, शस्त्र, विष आणि अर्क यांचा परिणाम होऊ न देणं. अद्वंद्वातून ही सिद्धी उत्पन्न होते. तिच्यामुळे वायूच्या सोसाट्यानं किंवा जळजळीत अग्नीनं पीडा होत नाही. थंडीच्या दिवसात भक्ताला मौजेनं गार पाण्यात बुडवलं तर तो बाहेर निघण्याकरता धडपडत नाही. तसंच रखरखीत उन्हानं तो कोमेजत नाही. कारण का? त्याला ही प्रतिष्ठंभ जी सिद्धी आहे ती प्राप्त झालेली असते. आणि त्यामध्ये आणखीन एक असं आहे की शस्त्र आणि विष याचा त्याच्यावर आघात होऊ शकत नाही. हे शस्त्र ते आघातच करतच नाहीत त्याच्यावर, कारण त्याला ती सिद्धी प्राप्त झालेली आहे. त्यानंतरची सिद्धी आहे परचित्त ज्ञान, म्हणजे दुसऱ्यांच्या मनातील हेतू जाणणं किंवा त्यांचं स्वप्न सांगणं. आता या ह्याच्यासाठी एकदम आठवलं ते अगबाई आरेच्या त्या चित्रपटामध्ये त्या नायकाला स्त्रियांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी ऐकू येतात. म्हणजे स्त्री बोलली जरी नाही तरी ती मनामध्ये काय विचार करते त्या गोष्टी त्याला समजत होत्या. ती परचित्त ज्ञान म्हणजे दुसऱ्याच्या मनातील हेतू जाणणं किंवा त्यांचं स्वप्न सांगणं. भगवंत सर्वांचा साक्षी आहे. ध्यानानं त्याच्याशी तद्रूप झाला असता सगळ्या माणसांच्या मनाचं साक्षीत्व प्राप्त होतं. त्यामुळं सगळ्यांच्या मनात उठणारे संकल्प आपोआप कळतात. यानंतरची क्षुद्रसिद्धीमध्ये अपराजय. यात कुठेही केव्हाही विजयी होणं, कुणाला कधीही हार न जाणं. जिथे जिथे भगवंत असतो तिथे हटकून जय होतच असतो. कारण असंही का असे ना त्याच्या मनामध्ये सातत्याने भगवंताचंच ध्यान असतं. म्हणजे सदा सर्वदा तो भगवंताचं ध्यान करतो. तो आपल्या निष्ठेनंच कुणाचंही साह्य न घेता एकटाच सगळीकडे विजयी होतो. बरं, आता या सिद्धी सांगितल्या. यानंतर नाथ महाराजांनी त्या सिद्धींचा वापर याविषयी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. त्यामध्ये ते सांगतात, सिद्धी म्हणजे एक प्रकारच्या शक्ती असल्यानं त्यांचा उपयोग चांगला किंवा वाईट करता येतो. लोकांचं दुःख हलकं करून त्यांना सुखी करण्यासाठी सिद्धी वापरणं हा चांगला उपयोग, तर लोकांना त्रास देण्यासाठी किंवा आपला सूड उगवण्यासाठी किंवा आपलं महत्त्व वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग करणं हे वाईटच आहे. योग मार्ग असो की भक्ती मार्ग असो, साधकाची प्रगती होऊ लागली म्हणजे त्याला सिद्धी आपोआप येणारच. तरी पण योग मार्गामध्ये अहंकारावर तितकंसं दडपण नसल्यानं योगी लोक सिद्धींना लवकर बळी पडण्याचा संभव असतो. उलट भक्ती मार्गात अहंकार भगवंताच्या चरणी सोपवूनच साधनाला आरंभ करावा लागल्यानं सिद्धी जरी आल्या तरी ती भगवंताची देणगी आहे ही भावना राहते. म्हणून पुष्कळ वेळा सिद्धी आलेली कळत नाही किंवा कळली तरी ती बाधक होत नाही. ती बाधक का होत नाही? कारण ती भगवंताच्या सतत केलेल्या ध्यानातून आलेली असते. नाथ महाराज शेवटी सांगतात की
मनापासून आचरण केलं किंवा चित्तामध्ये भगवंताचं ध्यान धरलं तर सर्व सिद्धी साध्य होतात. तरी पण योग धारणेची यातायात न करता ज्या एकाच धारणेनं सगळ्या सिद्धी प्राप्त होतात ती धारणा, आता ती कोणती? नाथ महाराज सांगतायत की 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय शमदमांच्या बळानं आधी जिंकावी, दृश्याबद्दल अनासक्त व्हावं, विवेकाच्या बळानं वृत्तीला सावध ठेवून सर्व काळ भगवंताचंच चिंतन करावं, त्या चिंतनानंच मन जिंकलं जातं. अशा रीतीनं मनात भगवंताची धारणा धरून दिवस रात्र त्याचंच ध्यान केलं असता सर्व सिद्धी दासी होतात. हे जरी खरं असलं तरी साधकानं त्याचा उपभोग घेणं योग्य नाही. काय घ्यायचं नाही? स्वतःसाठी असा उपभोग घ्यायचा नाही. वास्तविक कोणताही हेतू मनात न ठेवता भगवंताचं चिंतन केलं तर फार लवकर आत्मज्ञान होतं. परंतु जर सिद्धींवर मन ठेवलं तर आत्मदर्शनाला खास अडथळा येतो. ज्याला दृश्यातून सुख घेण्याची चटक असते तोच सिद्धींचा लोभ बाळगतो. लोकात मानमान्यता मिळावी म्हणून सिद्धींची यातायात तो सोसतो. सिद्धीमध्ये दुसरा दोष असा आहे की त्यांचा वापर केला असता साधकाचं वैराग्य कमी होतं आणि त्याची धारणा पहिल्यासारखी जमत नाही. मग धड सिद्धीही नाही आणि मग धारणाही नाही, अशी अवस्था होऊन साधक दोन्हीकडे नागवला जातो. या दृष्टीनं सिद्धी परमार्थात विघ्नरूप बनतात. सिद्धी म्हणजे खरोखर मायेची भूल होय. म्हणून खरा साधक चुकून देखील सिद्धींच्या वाटेला जातच नाही. योगाभ्यास करताना प्राणापान साध्य झालं तरच सिद्धी प्राप्त होतात असं नाही. कित्येकांना जन्मतःच एखादी सिद्धी सहज प्राप्त असते. कुणाला दिव्य वनस्पतीच्या साह्यानं, कुणाला तपादी साधनानं, तर कुणाला मंत्रजपानं सिद्धी साध्य होतात. भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून साधन करू लागलेल्या साधकानं आपल्या जीवनात भगवंताला नजरेआड होऊ न देता, म्हणजे कधीच होऊ देऊ नये, न देताच सगळी काही भक्ती करत राहावी, सगळी साधना करत राहावी. जो एकट्या भगवंताचंच स्मरण करतो त्यालाच हृदयात ठेवून, म्हणजे भगवंतालाच हृदयात ठेवून त्याचं ध्यान करतो, तो सगळ्या सिद्धींचा मालक होतो. आपण एका भागामध्ये नाथांच्याकडे अष्टमहासिद्धीने एका व्यक्तीला सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या, रिद्धी प्राप्त झालेल्या होत्या आणि तो त्यांची प्रतिमा घेऊन आलेला नाथांशी चर्चा करून नाथांना हरवणार या हेतूने आलेला होता. आणि त्यांनी बघितलं, रात्रीतून त्यांनी उठून बघितलं की नाथांच्या घरी अष्टमहासिद्धी स्वतः पाणी भरतायत. तेव्हा त्याचा जो गर्व होता तो पूर्णपणे मावळला गेला होता. जो साधक एकट्या भगवंताचं स्मरण करतो, त्यालाच हृदयात ठेवून त्याचं ध्यान करतो, तो सर्व सिद्धींचा मालक होतो, आहे की नाही? बरं, तर आपण जे नाथ महाराजांचा दृष्टांत पाहिला, मग त्या अष्टमहासिद्धी ज्या नाथांकडे पाणी भरत होत्या ते बघून मग त्याचा तो गर्वहरण झाला. कसं होतं, पिवळ्या म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं म्हणतो ना, तसा तो गृहस्थ होता. पण मग त्याला नाथ महाराजांचा अधिकार समजला आणि हे साधू सत्पुरुष संत हे खऱ्या अर्थाने या सगळ्या सिद्धींचे मालक असतात आणि म्हणून त्यांना यत्किंचितही ते सिद्धींना किंमत देत नाहीत. ज्याला आत्मानंद अनुभवास येतो त्याला सिद्धी केवळ कसपटा समान वाटतात. स्वतःचा अहंभाव त्यांनी भगवंताला अर्पण केलेला असल्यानं सिद्धीच्या उपभोगाची कल्पनाही त्यांच्या मनात कधीच येत नाही. सर्वव्यापी आत्मस्वरूपाशी आत बाहेर एकरूप झाल्यानं खरा भक्त अत्यंत निरपेक्ष असतो. बघा, त्यांच्या अंगणात सगळ्या सिद्धी राबत असतात. ज्याच्या मनात सिद्धीची इच्छा असते त्याच्याकडे सिद्धी डुंकून देखील पाहत नाही. पण जो निरपेक्ष असतो त्याच्या पायाशी सर्व सिद्धी लोळण घेतात. निरपेक्षता परमार्थाचा प्राण असून तिच्यापाशीच आत्मस्वरूप उभं असतं. ज्ञान, वैराग्य आणि भक्ती यांच्यापेक्षा निरपेक्षता
अत्यंत श्रेष्ठ आहे. तिच्यापाशीच स्वानंदाचा विलास असतो. हेच नाथ महाराज आपल्याला इथे सांगतायत की निरपेक्षतेपाशी उपनिषद भागू निरपेक्षतेपाशी साचार योगू निरपेक्षता स्वानंद भोगू सापडे श्रीरंगू निरपेक्षा सापडे श्रीरंगू निरपेक्षा. आणखीन निरपेक्षतेपाशी सर्व सिद्धी निरपेक्षतेपाशी विधी निरपेक्षतेपाशी सुबुद्धी चरणवंदी अहर्निशी चरणवंदी अहर्निशी. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता एकनाथी भागवत भजन भक्तिगीतं डोहाळे पाळणे उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो लाईक व शेअर करायला विसरू नका.